नमस्कार, खूप खूप स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर आता श्रावण संपत आलाय, त्यामुळे मी रेसिपी घेऊन आले ती म्हणजे चिकन 65। तर खूप अशी झटपट आणि लवकर तयार होणारी रेसिपी आहे। तर सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी घेतला आहे पाऊण किलो चिकन। तर हे बोनलेस चिकन आहे। चिकन 65 साठी आपल्याला बोनलेस चिकनच पाहिजे असतं। आता हे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। यामध्ये टाकते चवीनुसार मीठ। यानंतर टाकते 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट, 8 ते 9 पुदिन्याची पानं, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1/4 चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे टाकते काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा टाकते हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती ही, आणि सर्वात शेवटी टाकायचं आहे दही। इथे मी 4 ते 5 चमचे दही टाकणार आहे। आता याला घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून। सगळ्या पीसला जो आहे तो मसाला लागला पाहिजे। आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। आपण कमीत कमी 1 तास ते जास्तीत जास्त पूर्ण रात्रभर आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवू शकतो। जेवढा जास्त वेळ ते मॅरिनेट होईल तेवढं छान लागतं। आता हे चिकन मी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवून देते। आता इथं 3 तास झालेत चिकन मॅरिनेट करायला ठेवून। आता मी हे बाहेर घेतले आणि आता यामध्ये टाकते 4 चमचे कॉर्नफ्लोअर, 3 चमचे तांदळाचं पीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअरमुळे याला छान असं कोटिंग येतं आणि चिकन जे आहे ते फ्राय केल्यानंतर मस्त असं कुरकुरीत होतं। आता हे साईडला ठेवूया आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते। तेल गरम झालंय, आता यामध्ये चिकनचे पीस सोडते। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित चांगलं शिजेल। दोन मिनिट झालेत, आता चिकन चांगलं शिजलं असेल। आता हे मी काढून घेते। आता याच पद्धतीने आपल्याला सर्व चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करायला जास्त तेल ओढत नाही चिकन। खूप झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे ही चिकनची। तर इथे आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे। तर खूप छान स्पायसी आणि कुरकुरीत असं हे चिकन लागतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये।